नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ पलक वाणी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही नेहमी असे ऐकले असेल की स्त्रियांना त्यांचा नवरा आवडत नसतो, त्या स्त्रीला दुसरा पुरुष आवडत असती। त्याचबरोबर काही पुरुषांना त्यांची पत्नी आवडत नसून दुसरी स्त्री आवडत असते। त्याचबरोबर आपण हे सुद्धा ऐकलं असेल की काही लोक खूपच मेहनत करतात, परंतु इतकं करूनही ते गरीबच राहतात। त्यांची गरिबी कधीच दूर होत नाही। त्याचबरोबर काही गरीब लोक खूपच कमी वेळात धनाढ्य बनतात। त्यांची गरिबी काही काळातच संपून जाते। मग असं का होत असतं? तुम्ही ऐकलं असेल की सर्व लोक तर हेच म्हणत असतात की हे तर कर्माच फळ आहे। मग असे कर्म कोणते आहे आणि कशा पद्धतीने हे कर्म करावे ज्यामुळे त्या कर्माचा सकारात्मक फळ आपल्याला मिळेल? तर मित्रांनो, हे सर्व या ज्ञानवर्धक कथेद्वारे मी तुम्हाला समजावून सांगते। त्यापूर्वी मित्रांनी, तुम्हा सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे। तुम्ही जर आपल्या पलक या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करून आपण आपल्या कथेला सुरुवात करूया। मित्रांनो, एका जंगलामध्ये एक आंब्याचं झाड होतं। त्या आंब्याच्या झाडावर एक पोपट आणि मैनेचा जोडा राहत होता। एके दिवशी त्याच झाडाजवळून एक साधू चालला होता। तेव्हा त्या साधूंना थोडीशी थावट जाणवत होती। तेव्हा ते साधू महात्मा त्याच आंब्याच्या झाडाखाली बसले, ज्या झाडावर पीठ आणि मैनेचा जोडा होत राहत होता। जेव्हा त्या पोपटाची नजर त्या साधूवर पडते तेव्हा तो पोपट साधूला म्हणतो, महाराज, तुम्ही तर ज्ञानी दिसत आहात। तुम्ही आम्हा दोघांना एखादा असा मार्ग सांगा की ज्यामुळे शरीर पूर्ण झाल्यानंतर आम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल। तेव्हा पोपटाचं बोलणं ऐकून साधू म्हणती, जर तुला स्वर्गात जायचं असेल तर तुला 2 प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील। ज्या दिवशी तुला या 2 प्रश्नांची उत्तर मिळतील त्या दिवशी तुझ्या समस्येचं पूर्णपणे समाधान होईल। तेव्हा साधूचं म्हणणं ऐकून पोपट म्हणतो, महाराज, तुम्ही मला तुमचे 2ही प्रश्न सांगा, त्या प्रश्नांचे उत्तर मी नक्कीच शोधण्याचा प्रयत्न करेन। तेव्हा साधू म्हणतो, हे पोपट, माझा पहिला प्रश्न आहे, देवाला कोणत्या प्रकारे प्रसाद चढवल्याने भिकारी सुद्धा राजा बनू शकतो? माझा दुसरा प्रश्न आहे, स्त्रीला दुसऱ्याचा नवरा आणि पुरुषाला दुसऱ्याची बायको का आवडत असते? मित्रांनो, अशा प्रकारे 2ही प्रश्न सांगून तो साधू तिथून निघून जातो। साधू तिथून गेल्यानंतर पोपट आणि मैना त्या 2ही प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी सर्वत्र भटकू लागतात, परंतु त्यांना संतुष्ट करणारे असं उत्तर मिळत नाही। आणि अशा प्रकारे जेव्हा पोपट आणि मैना खूपच त्रासून जातात तेव्हा त्यांना एक म्हातारा गिधाड भेटतो। तेव्हा तो म्हातारा गिधाड पोपट आणि मैनेला म्हणतो, तुम्ही महादेवांकडे जा, महादेव तुमच्या समस्येचे समाधान करू शकतात। मित्रांनो, अशा प्रकारे पोपट आणि मैना म्हाताया गिधाडाचं म्हणणं ऐकून भगवान भोलेनाथांकडे जातात। पोपट आणि मैना भोलेनाथांकडे जाऊन त्यांची समस्या भोलेनाथांना सांगतात। तेव्हा पोपट आणि मैनेचं बोलणं ऐकून भगवान शिव आणि पार्वती एका शिलेवर बसतात आणि पोपट आणि मैनेला म्हणतात, मी तुला एक छोटीशी कथा सांगतो, तू या कथेला ध्यानपूर्वक ऐक। जर तुम्ही या कथेला ध्यानपूर्वक ऐकलत तर निश्चितच तुम्हाला तुमच्या 2ही प्रश्नांची उत्तर मिळतील। तेव्हा पोपट आणि मैना म्हणते, प्रभू, आम्ही तुम्हाला वचन देतो की जेव्हापर्यंत तुम्ही ही कथा सांगत असाल आम्ही कथेला पूर्ण मनोभावे ऐकणार आहोत। तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा। मित्रांनी, जर तुम्ही अजूनही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप केले नसेल तर न विसरता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा। भगवान शिव म्हणतात, हे पोपट, एका गावाच्या बाहेर भगवान महाविष्णूंचं एक छोटसं मंदिर होतं, ज्या मंदिरामध्ये एक वृद्ध पुजारी राहत होता।
एके दिवशी एक गरीब आई तिच्या छोट्याशा बालकाला मंदिराच्या द्वारावर सोडून निघून जाते. खूप शोधल्यानंतर सुद्धा पूजायाला त्या बालकाच्या परिवाराचा काहीच आता पत्ता लागला नाही. जेव्हा गावातील कोणीही व्यक्ती त्या बालकाचा लालन पालन करण्यास तयार झाला नाही, तेव्हा पूजायाने भगवान विष्णूंची इच्छा समजून त्या मुलाला त्यांच्याजवळ ठेवलं आणि त्या मुलाचं नाव हरी ठेवलं. गावातील श्रद्धाळू भक्तांकडून जे काही दान मिळायचं, त्याच दानातून भगवान श्री विष्णूंचा प्रसाद त्या पूजायाचं आणि त्या बालकाचं हरीचं उदरनिर्वाह चालत होतं. आणि एखाद्या दिवशी जर दान कमी मिळत असेल तर त्या दिवशी पुजारी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसाद चढवायचे आणि स्वतः आणि बाळक यांना गंगाजल पाजून ते झोपून जायचे. हळूहळू हरी मोठा होत चालला होता आणि तो आता पूजायाच्या कामांमध्ये त्यांना मदत करू लागला होता. वृद्ध पूजायांच्या थकलेल्या हातांना आता थोडा आराम मिळू लागला होता. तेव्हा पूजायांनी हरीला मंदिराची साफसफाई, भगवान विष्णूची सेवा, त्यांना प्रसाद चढवणे हे सर्व कार्य व्यवस्थित समजावून सांगितले होते आणि स्वतः पुजारी भगवान श्री विष्णूंच्या नामस्मरणात, त्यांच्या भजन कीर्तनामध्ये जीवन व्यतीत करू लागले. एके दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचा नामस्मरण करता करता पूजायाचा मृत्यू झाला. पूजायानंतर त्या हरी नावाच्या बालकाचा या जगात भगवान विष्णू शिवाय दुसरा कोणीही आधार नव्हता. कारण त्या मुलाला पूजायानेच वाढवलं होतं. त्या पूजायाने मरण्यापूर्वी हरीला 3 गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट, नेहमी भगवान श्रीहरी विष्णूंना ताज्या अन्नाचाच प्रसाद चढवत जा. दुसरी गोष्ट, भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसाद अर्पण केल्याशिवाय स्वतः अन्नग्रहण करू नको. तिसरी गोष्ट, भगवान श्रीहरी विष्णूवर विश्वास ठेवून कधीच कोणत्याही गोष्टीचा संग्रह करू नकोस. शेया अन्नाचा सुद्धा करू नकोस. हरीला पूजायाच्या या 3ही गोष्टी व्यवस्थित लक्षात होत्या आणि हरी या तिन्ही गोष्टींचा खूपच लक्षपूर्वक पालन करत असे. जर एखादा श्रद्धाळू शिळे अन्न किंवा मिठाई मंदिरात देऊन जायचा, तेव्हा हरी ते अन्न व मिठाई गरिबांमध्ये वाटायचा. ती फक्त ताज अन्न भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचा व त्यानंतर स्वतः प्रसाद ग्रहण करायचा. आणि जर स्वतः प्रसाद ग्रहण करूनही अन्न वाचत असेल तर तो ते अन्न गरिबांमध्ये वाटायचा. भगवान शिव म्हणतात, हे पोपट, जर अन्न शिजवण्यासाठी सामग्री नसायची तर अशा परिस्थितीत भगवान श्रीहरी विष्णू आणि ती बालक हरी दोघेही गंगाजल पिऊन राहायचे. एकदा पावसाळ्याचा ऋतू होता आणि 3-4 दिवस मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे मंदिरात एक सुद्धा भक्त आला नाही. तेव्हा हरी भगवान श्रीहरी विष्णूंना फक्त गंगाजलच प्रसाद म्हणून अर्पण करायचा आणि स्वतः सुद्धा गंगाजल पिऊनच राहत होता. इकडे भगवान श्रीहरी विष्णू त्या बालकाची हरीची परीक्षा घेत राहिले. परंतु शेवटी त्यांच्या भक्ताला हरीला उपाशी तडपताना पाहून भगवान श्री विष्णूंना हे सहन झालं नाही आणि भगवान श्रीहरी विष्णू एका शेतच्या नोकराचा रूप धारण करून हातात अन्नाची सामग्री घेऊन पावसात भिजत भिजत मंदिराच्या द्वारावर पोहोचले आणि अशा प्रकारे भगवान विष्णूंनी मंदिरात आवाज देऊन त्या हरी नावाच्या बालकाला बोलावलं आणि त्याच्या हातात त्या सर्व सामग्रीची पिशवी देऊन हरीला म्हटलं, शेठजींनी हे सर्व राशन पाठवले आहे. तुम्ही याच्यापासून अन्न शिजवा आणि भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसाद अर्पण करा आणि स्वतः सुद्धा अन्न ग्रहण करा. मी उद्या पुन्हा येणार आहे. तेव्हा हरीने त्या नोकराला आशीर्वाद देऊन त्याच्याकडून तो शिधा घेतला व त्यानंतर ओल्या सुक्या लाकड्यांनी आग पेटवून त्याने त्या सामग्रीपासून अन्न शिजवले व भगवान श्रीहरी विष्णूला प्रसाद अर्पण केला व त्यानंतर स्वतः सुद्धा अन्न ग्रहण केले. पूर्ण पावसाळ्याच्या ऋतूमध्ये भगवान श्री हरी विष्णू हरीला शिधा देण्यासाठी नोकराच्या रूपात येत होते. भगवान शिव म्हणतात, हे पोपट, एके दिवशी हरीने विचार केला, शेठ गेले 4 महिने शिधा पाठवत आहे, परंतु ते स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी आले नाही. तेव्हा पुढच्या दिवशी जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू नोकराच्या रूपात शिधा देण्यासाठी आले,
तेव्हा हरी त्यांना म्हणाला, अरे भाऊ, तुमचे शेठ एवढे मोठे धर्मात्मा माणूस आहे की रोजच्या रोज न चुकता ते तुमच्या हाताने शिधा पाठवतात आणि कधीच स्वतः मंदिरात प्रसाद ग्रहण करण्यासाठी येत नाही. यामुळे माझा हृदय अत्यंत दुःखी होत आहे. तुम्ही जाऊन तुमच्या शेठला सांगा की उद्या त्यांनी सुद्धा मंदिरात प्रसाद ग्रहण करण्यासाठी अवश्य यावे. हरीचं हे बोलणं ऐकून भगवान श्री हरी विष्णू काळजीत पडले. ते घाबरले व त्यानंतर ते म्हणाले, अही पुजारी, आमचे शेठ माझ्याद्वारे तुम्हाला शिधा पाठवत आहे. तुम्ही या शिधामार्फत देवाला प्रसाद अर्पण करता व स्वतः सुद्धा अन्नग्रहण करता. मग अशा परिस्थितीत शेठला बोलवण्याची काय गरज आहे? जसं चालत आहे तसेच चालू द्या, भगवान शिव म्हणतात. हे पोपट, तेव्हा ती हरी म्हणू लागला, असं कसं चालेल? तुमचे धर्मात्मा शेठ एवढ्या दिवसांपासून शिधा पाठवत आहे, मग मी त्यांना देवाचा प्रसाद देण्याचा कर्तव्य सुद्धा पूर्ण करू नको? मी कोणाचाही उधार खाणारा नाही. तुम्ही जाऊन तुमच्या शेठला सांगा, जर उद्या ते भगवान श्री विष्णूंचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी आले नाही तर मी त्यांचा शिधा घेणे बंद करे. तेव्हा नोकर बनलेले भगवान श्री विष्णू त्यांच्या भक्ताची हरीची अकड पाहून एकदमच थरथरू लागले आणि हा विचार करून ते मनातल्या मनात हसू लागले की वाह रे, आज तर घेणाराच देणाऱ्यावर आवाज वाढवत आहे. सरळ हृदयाच्या भक्ताला भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, ठीक आहे पुजारी, उद्या शेठ मंदिरात प्रसाद ग्रहण करण्यासाठी नक्की येतील. दुसऱ्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू नोकराच्या रूपात दूध आणि अन्न बनवण्याचं खूप सारे सामान घेऊन मंदिरात पोहोचले. तेव्हा हरी आश्चर्याने म्हणाला, भाऊ, आज एवढा सामान कशासाठी? तेव्हा नोकर बनलेले भगवान विष्णू म्हणाले, पुजारीजी, तुम्ही विसरलात का? तुम्ही शेठजींना प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलावले आहे आणि म्हणूनच तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारचे पक्वान्न शिजवा आणि श्रीहरी विष्णूंना प्रसाद अर्पण करा. त्यानंतर नोकर बनलेले भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, हे पुजारीजी, तुम्ही मला हे तर सांगा की आमच्या शेठजींना प्रसाद ग्रहण करण्यासाठी कोणत्या वेळेला यायचं आहे? तेव्हा हरीने प्रसन्न होऊन नोकर बनलेल्या भगवान श्रीहरी विष्णूला त्यांच्या शेठला येण्याची वेळ सांगितली. इकडे हरी अन्न शिजवू लागतो तर दुसरीकडे भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेठचा रूप धारण करण्यात लागतात. इकडे त्यांच्या स्वामींना त्यांच्या प्रिय भक्ताच्या इथे प्रसाद ग्रहण करण्यासाठी जाण्याचा निमंत्रण पाहून मात्र लक्ष्मी सुद्धा शांत कशी बसणार होती. माता लक्ष्मी सुद्धा भगवान विष्णूंच्या अनुमतीने शेठाणीचा रूप धारण करण्यात लागली. भगवान श्रीहरी विष्णूंनी एक सुंदर असा कुर्ता धारण केला आणि डोक्यावर सुंदर असा फेटा बांधला. दुसरीकडे माता लक्ष्मीने सुंदर साडी लावली, ज्याचा रंग भगवान विष्णूंच्या कृत्यासोबत जुळत होता. माता लक्ष्मीने सोने चांदी हिन्यांचे चमकणारे आभूषण धारण केले. तिकडे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंनी एकमेकांना शेठ आणि शेठाणीच्या रूपात पाहिलं तेव्हा ते चकित झाले आणि एकमेकांना पाहतच राहिले. यापूर्वी त्या दोघांनी एकमेकांचा असा सुंदर रूप कधीच पाहिला नव्हता. भगवान शिव म्हणतात, हे पोपट, जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी शेठ आणि शेठाणीचा रूप धारण करून त्यांच्या भक्ताजवळ प्रसाद ग्रहण करण्यासाठी गेले तेव्हा सर्व देवता ऋषीमुनी त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले. इकडे भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या हातात असलेली छडी अदाकारीने फिरवत चालले होते तर त्यांच्यात शेजारी पावलांचा टकटक व पैंजणांचा छमछम असा मधुर आवाज निर्माण करत माता लक्ष्मी चालली होती. दुसरीकडे हरी श्रीहरी विष्णूंना प्रसाद अर्पण करण्यासाठी व शेठच्या स्वागतासाठी वेगवेगळे पक्वान तयार करण्यात लागला होता. भगवान श्रीहरी विषयासाठी प्रसाद तर ती सहजरित्या करत होता, परंतु आज त्याला गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून नित्यनेमाने शिधा पाठवत असणाऱ्या शेठसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान बनवायचे होते आणि म्हणूनच हरीने आज अन्न शिजवण्यासाठी त्याची सर्व कला त्यामध्ये ओतली होती.
ज्यापासून जे काही पक्वान्न बनतील ते सर्व काही सुंदर आणि स्वादिष्ट असावेत, त्याने वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न बनवले होते. अन्न शिजवल्यानंतर हरी स्नान करण्यासाठी निघून गेला, जेणेकरून स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसाद अर्पण करू शकेल व त्यानंतर शेटजींना तो प्रसाद ग्रहण करण्यास देऊ शकेल. भगवान शिव म्हणतात, हे पोपट, जेव्हा हरी स्नान करून परत आला तेव्हा त्याने काय पाहिलं? शेठ प्रसाद ग्रहण करण्यासाठी स्वतः तर आलेच आहे, सोबत शेठाणीला सुद्धा घेऊन आले आहे. तेव्हा लगेच जाऊन हरीने दोघांच्याही चरणांना स्पर्श केला व त्यांना बसण्यास सांगितले आणि म्हणाला, मी आत्ता लगेच भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसाद अर्पण करून येतो व त्यानंतर तुम्हाला प्रसाद वाढतो. इकडे भावनेने भुकेले असलेले भगवान श्री हरी विष्णू यांना भूक सहन होत नव्हती. तेव्हा ते म्हणाले, पुजारी, तुम्ही एक काम करा, भगवान विष्णूंना लवकर प्रसाद अर्पण करा, मला भूक सहन होत नाहीये. तेव्हा शेठ बनलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंच बोलणं ऐकून हरी म्हणाला, बघा शेठ, भूक तर मला सुद्धा खूपच जोरात लागली आहे, परंतु मी माझ्या भुकेमुळे देवाला प्रसाद अर्पण करणे विसरत नाही. जर ह्या जगातील सर्व लोक त्यांच्या भुकेसाठी देवाला प्रसाद अर्पण करणे विसरले, मग अशा परिस्थितीत देव तर उपाशीच राही. तेव्हा शेठ बनलेले भगवान श्रीहरी विष्णू खिरीच्या भांड्यातील पळी हातात घेत म्हणाले, पुजारी, तुम्ही देवाला प्रसाद अर्पण करा, तेव्हापर्यंत मी थोडीशी खीर खातो, मला भूक सहन होत नाही. तेव्हा हरी खूपच क्रोधित झाला आणि तो शेठ बनलेल्या भगवान श्रीहरी विष्णू यांना ओरडत म्हणाला, शेठ, देवाच्या कार्यात कधीच घाई गडबड चालत नाही किंवा कधीच कंजूशी सुद्धा चालत नाही. म्हणूनच तुम्ही गुपचूप वाट पहा, मी जेव्हापर्यंत देवाला प्रसाद अर्पण करत नाही, तुम्ही स्वयंपाकगृहात सुद्धा जाऊ शकत नाही. तुम्ही गुपचूप इथे बसून रहा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करत रहा. मी आत्ता लगेच येतो व तुम्हाला प्रसाद वाढतो. हरीच ओरडणे ऐकून भगवान श्रीहरी विष्णू गुपचूप त्यांच्या आसनावर बसले. दुसरीकडे शेठाणी बनलेली माता लक्ष्मी यांना त्यांचे हसू आवरण खूपच अवघड होऊन बसलं होतं. परंतु जसा हरी ताटामध्ये अन्न वाढून भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रसाद अर्पण करण्यासाठी मंदिराच्या गाभायात गेला, दुसरीकडे शेठ बनलेले श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला शांत राहण्याचा इशारा करत स्वयंपाकगृहात गेले व त्यानंतर त्यांनी एक एक पक्वान घेऊन चाखायला सुरुवात केली. जसा भगवान विष्णूंनी प्रसाद चाखायला सुरुवात केली तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. कारण जिरीमध्ये साखरेऐवजी मीठ टाकलं होतं आणि भाजीमध्ये मिठाऐवजी साखर टाकली होती आणि जसा भगवान श्रीहरी विष्णूंनी भाकरीचा एक तुकडा तोडून तोंडामध्ये टाकला तेव्हा ते छी छी करत थुकले. कारण भाकरीमध्ये मोठ्या प्रमाणात मसाला टाकला होता. तेव्हा छी छी गर्ज भगवान श्रीहरी विष्णू ताबडतोब स्वयंपाकगृहातून माघारी आले आणि येऊन त्यांच्या आसनावर बसून राहिले. इकडे माता लक्ष्मी त्यांच्या स्वामींची ही अवस्था पाहून हसत होती. इकडे भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला काही बोलणार इतक्यातच हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः जप करत तिथे पोहोचला व त्यानंतर तो स्वयंपाकगृहात गेला. देवाला अर्पण केलेला प्रसादापैकी थोडसं प्रसाद त्याने स्वयंपाकगृहात असलेल्या अन्नामध्ये मिळवून ते अन्न त्याने पवित्र बनवलं व त्यानंतर त्याने शेठला अन्न वाढले आणि हात जोडून शेठला म्हणाला, शेठजी, मी देवाला प्रसाद अर्पण केला आहे व आता तुम्ही सुद्धा पोट भरून अन्न ग्रहण करा. इकडे भगवान श्रीहरी विष्णू यांनी आधीच सर्व पदार्थांची चव घेतली होती, त्यामुळे पुन्हा ते पक्वान खायचे ही गोष्ट ऐकून त्यांना घामच फुटला होता. भगवान श्रीहरी विष्णू कधी हरीचा तर कधी माता लक्ष्मीचा चेहरा बघायचे. इकडे हरीला शेठजींचा स्वभाव काही समजत नव्हता. हरी म्हणाला, शेठजी, आता काय झालं? काही वेळापूर्वी तर तुम्हाला खूप जोराची भूक लागली होती, तुम्ही अन्न खाण्यासाठी खूप व्याकुळ झाला होता, मग आता तुम्ही अन्नग्रहण करायला विलंब का करत आहात?
तुम्ही लवकर अन्नग्रहण करा, तेव्हाच माता अन्नग्रहण करू शकेल व त्यानंतर मी अन्नग्रहण करू शकेल. हरीच हे बोलणं ऐकून शेठ बनलेल्या भगवान श्रीहरी विष्णू यांनी खिरीची वाटी उचलली आणि गटागट मीठ टाकलेली खीर त्यांनी पिऊन टाकली. वाटी खाली झाली त्याचबरोबर ताबडतोब हरीने त्यामध्ये आणखी खीर टाकली. त्यांच्या प्रिय भक्ताने वाढलेल्या खिरीमध्ये, अन्नामध्ये आज देवाला अनेक पटीने स्वाद येत होता. हरी देवाला वाढत गेला व देव ती खीर ते अन्न खात गेले. दुसरीकडे माता लक्ष्मी, भक्त आणि भगवान यांच्यामधील प्रेम पाहून मंत्रमुग्ध होऊन गेली होती. आता शिजवलेले सर्व अन्न समाप्त झालं होतं व त्यानंतर देवाने एक जोरात ढेकर दिला. तेव्हा हरी शुद्धीवर आला आणि म्हणाला, वा शेठवा, मीच वेडा होतो जो आज मी इतकं कमी अन्न शिजवलं. मला जर माहीत असतं की तुम्हाला प्रसाद ग्रहण करण्याची एवढी जास्त आवड आहे तर मी आणखी जास्त अन्न शिजवले असते. इकडे शेठ बनलेले भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या पोटावरून हात फिरवत लक्ष्मी मातेकडे बघत म्हणाले, पुजारी, मी रोज इतकं अन्न खात नाही, परंतु आज प्रसाद इतका स्वादिष्ट बनला होता की मला माझ्यावर ताबा ठेवता आला नाही आणि मी खातच गेलो. परंतु तेव्हा हरी रडकुंडी चेहऱ्याने म्हणाला, शेठजी, तुम्ही तर अन्न खाल्ले आहे, परंतु माता उपाशीच राहिली आहे. हरीचा हा रडकुंडा चेहरा पाहून माता लक्ष्मीला आता राहावलं नाही. त्यांनी भांड्यामध्ये उरलेले खिरीचे 4 थेंब कंठामध्ये टाकले. भगवान श्री विष्णूंना प्रसाद अर्पण केल्यामुळे खिरीमध्ये अलौकिक असा स्वाद निर्माण झाला होता. अशी सुगंधित आणि गोड खिरीचा आस्वाद घेऊन माता लक्ष्मी तृप्त झाली. माता लक्ष्मी तृप्त झाल्यामुळे सृष्टीतील सर्व प्राणी तृप्त झाले. तेव्हा हरी म्हणाला, शेठ, तुम्ही आणि मातेने प्रसाद ग्रहण केला आहे, यामुळे मी अत्यंत संतुष्ट झाली आहे. तुम्ही दोघांनी प्रसाद ग्रहण केला असल्यामुळे माझा सुद्धा पोट भरला आहे. माझी तर तसंही महिन्यांमध्ये 4 एकादशी असतातच, परंतु मी सुद्धा आता एक दाणा खातोच, ज्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंच्या प्रसादाचा अनादर होणार नाही. असं म्हणून हरीने खिरीच्या भांड्यामध्ये उरलेला एक तांदळाचा दाणा उचलला आणि ती दाणा त्याने त्याच्या कंठामध्ये ठेवला. तांदळाच्या त्या एका दाण्याने हरीची जन्माजन्मांची भूक भागली होती आणि समस्त वासना आणि इच्छांची तृप्ती झाली होती. भगवान शिव म्हणतात, हे पोपट, इतक्यातच हरीच्या ज्ञानाचे नेत्र उघडले आणि त्याने काय पाहिलं की त्याच्यासमोर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आशीर्वादाच्या मुद्रेत स्मितहास्य देत उभे आहेत. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा खरा रूप पाहून हरी ताबडतोब त्यांच्या चरणात पडला. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी हरीला त्यांच्या हाताने उचललं आणि म्हटलं, बेटा, सांग, तुला काय हवं आहे? मी तुझ्या भक्तीने अत्यंत प्रसन्न झाली आहे. जो तुझ्यासारखा देवाला प्रसाद अर्पण करत असतो, ह्या निष्ठेने जो देवावर आस्था ठेवत असतो, त्यांचे जन्मजन्मांचे पाप नष्ट होतात आणि त्यांची गरिबी नेहमीसाठी दूर होते. तेव्हा हरी म्हणाला, देवा, मला काहीच नको, मला फक्त तुमचा प्रेम हवा आहे. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, नाही हरी, तू आतापर्यंत फक्त गरिबीच पाहिली आहेस. मी तुला वरदान देती की तू या राज्याचा राजा बनून आजपासून सुख उपभोगशील आणि शरीर पूर्ण झाल्यानंतर तुला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. त्यानंतर असं म्हणून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी अंतर्ध्यानात विलीन होतात. तिकडे हरी भगवान श्रीहरी विष्णू यांना नित्यनेमाने प्रसाद अर्पण केल्यानंतरच स्वतः अन्नग्रहण करायचा. ज्याच त्याला फळ मिळालं तो आता एका राज्याचा राजा बनला होता. भगवान शिव म्हणतात, हाय पोपट, त्याच श्रीहरी विष्णूच्या मंदिराजवळच एक शेतकरी त्याच्या पत्नीसोबत एक झोपडी बनवून राहत होता आणि मंदिरात जे पण स्त्री किंवा पुरुष पूजा करण्यासाठी ये जा करायचे, तेव्हा तो शेतकरी त्या मंदिरात येणाऱ्या स्त्रियांना टक लावून पाहायचा आणि त्याची त्यांच्यावर नजर वाईट असायची. तर दुसरीकडे त्या शेतकऱ्याची पत्नी
मंदिरात येणाऱ्या पुरुषांकडे वाईट दृष्टीने पाहायची. आता वेळ अशाच प्रकारे हळूहळू पुढे सरकत होता. एके दिवशी एक चोर फिरत फिरत त्या शेतक्याच्या झोपडी जवळून चालला होता. तेव्हा त्या शेतक्याच्या पत्नीची नजर त्या चोरावर पडली. तो चोर दिसायला शेतक्यापेक्षा अधिक सुंदर होता आणि पाहता पाहता ती शेतक्याची पत्नी त्या चोराच्या प्रेमात पडली. संधी मिळताच त्या शेतक्याच्या पत्नीने चोराला म्हटलं, मी तुला खूपच पसंत करू लागले आहे. तू मला तुझ्या सोबत घेऊन चल. भगवान शिव म्हणतात, हे पोपट. तेव्हा त्या शेतक्याच्या पत्नीचे बोलणं ऐकून तो चोर राजी झाला आणि शेतक्याच्या पत्नीला म्हणाला, तुझ्या घरात जेवढा पण धन असेल गुपचूप सोबत घे व त्यानंतर आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊ आणि तिकडे आयुष्य आरामात व्यतीत करू. तेव्हा ती शेतक्याची पत्नी घरात जाऊन जेवढा पण तिला धन घेता येईल तेवढा ती धन सोबत घेते व त्या चोरासोबत पळून जाते. ती चोर त्या शेतक्याच्या पत्नीला घेऊन गावाच्या बाहेर निघून जाती. काही वेळानंतर एक चोरणी त्या शेतक्याच्या झोपडी जवळून जात असते. तेव्हा त्या शेतक्याची नजर त्या चोरणीवर पडते. ती चोरणी शेतक्याच्या पत्नीपेक्षा अधिक सुंदर होती. त्यामुळे शेतकरी त्या चोरणीच्या प्रेमात पडतो आणि संधी मिळताच ती त्या चिरणीला म्हणती, मी तुला जेव्हापासून पाहिलं आहे मला काहीच चांगलं वाटत नाही. मी तुझ्यावर प्रेम करू लागली आहे. तेव्हा ती चोरणी म्हणाली, मग तुला काय पाहिजे आहे? तेव्हा तो शेतकरी म्हणाला, आपण दोघे मिळून कुठेतरी दूर पळून जाऊया आणि दूर जाऊन आनंदाने जीवन व्यतीत करूया. भगवान शिव म्हणतात, हे पोपट. अशा प्रकारे त्या शेतक्याचं बोलणं ऐकून ती चोरणी तयार झाली. तेव्हा तो शेतकरी जो काही धन पैसा त्याच्याजवळ होता ते सर्व घेऊन त्या चोरणी सोबत गावापासून दूर निघून गेला. काही वेळ चालल्यानंतर त्या शेतक्याची बायको आणि ती चोर, तर दुसरीकडे तो शेतकरी आणि ती चोरणी, या सर्वांना चालता चालता एक नदी मिळते. तेव्हा त्या नदीच्या एका ठिकाणी ती शेतक्याची पत्नी व चोर बसतो आणि नदीच्या दुसऱ्या ठिकाणावर दूर ती चोरणी आणि शेतकरी बसतो. शेतक्याला त्याच्या बायकोबद्दल काहीच माहित नव्हतं की ती चोरासोबत पळून गेली आहे. तर दुसरीकडे शेतक्याच्या पत्नीला सुद्धा हे माहित नाही की तिचा नवरा चोरणी सोबत पळून गेला आहे. भगवान शिव म्हणतात, हे पोपट. नदीवर पोहोचल्यानंतर तो चोर शेतक्याच्या पत्नीला म्हणतो, तू हे धन, हे पैसे, हे सोने माझ्याजवळ दे. मी आधी हे सोने आणि पैसे नदीच्या दुसऱ्या काठावर ठेवून येती व त्यानंतर मी तुला नदीच्या दुसऱ्या काठावर घेऊन जातो. तेव्हा चोराच्या बोलण्यामध्ये येऊन शेतक्याची बायको सर्व पैसे व दागिने त्या चोराकडे देते. तेव्हा ती चोर सर्व पैसे व दागिने घेऊन आणि त्या शेतक्याच्या पत्नीला त्याच नदीमध्ये ढकलून देतो आणि ते सर्व दागिने पैसे घेऊन तिथून पळून जातो. दुसरीकडे चोरणी शेतक्याजवळून सर्व पैसे घेऊन शेतक्याला नदीत ढकलून तिथून पळून जाते. भगवान शिव म्हणतात, हे पोपट. अशा प्रकार शेतक्याची पत्नी आणि शेतकरी नदीमध्ये बुडत बुडत एका ठिकाणी भेटतात व त्यानंतर दोघांनाही त्यांच्या चुकीवर खूपच पश्चाताप होतो. त्या नदीच्या आजूबाजूला त्यांना वाचवणारा कोणीच नव्हता व त्यानंतर शेतकरी त्याच्या पत्नीचा नदीमध्ये बुडून मृत्यू होती. शेवटी भगवान शिव म्हणतात, हे पोपट. जी आपल्या सख्यांचा होत नाही तो दुसऱ्यांचा कधीच होत नाही. आता तू तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर ऐक. तुझा पहिला प्रश्न होता, देवाला कशा प्रकारे प्रसाद अर्पण केल्याने भिकारी सुद्धा राजा होऊ शकतो. ज्या प्रकारे या कथेमध्ये हरीने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसाद अर्पण केला आणि त्यांची सेवा केली, त्या प्रकारे जो पण मनुष्य ख्यामनाने पूर्ण आस्थेने सर्व नियमांचे पालन करून देवाला प्रसाद अर्पण करतो तो देवाच्या कृपेने निश्चितच राजा बनतो, ज्या प्रकारे तो गरीब हरी एक राजा बनला. म्हणूनच प्रत्येक मनुष्याने सर्व नियमांचे पालन करून देवाला रोजच्या रोज प्रसाद अर्पण करावे व त्यानंतरच स्वतःने अन्नग्रहण करावे. जी पण मनुष्य असं करती
तर निश्चितच माता लक्ष्मीची त्याच्यावर कृपा होते आणि असा व्यक्ती भिकारी असूनही राजा बनू शकतो. भगवान शिव पुढे म्हणतात, हे पोपट, आता तू तुझ्या पुढच्या प्रश्नाचे उत्तर ऐक. तुझा दुसरा प्रश्न होता की एका पुरुषाला दुसऱ्याची बायको व एका स्त्रीला दुसऱ्याचा नवरा चांगला का वाटती? तर समजून घे. जी स्त्री किंवा पुरुष चरित्रहीन असतो, अशा चरित्रहीन स्त्री किंवा पुरुषाला नेहमी दुसऱ्याचा नवरा किंवा दुसऱ्याची बायको चांगली वाटत असते. ज्या प्रकारे तो शेतकरी आणि त्याची बायको दोघेही चरित्रहीन होते. ना शेतकऱ्याला त्याची बायको चांगली वाटत होती, ना त्याच्या बायकोला शेतकरी चांगला वाटत होता. व त्यामुळे त्यांनी चरित्रहीनता केली व त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माच फळ भोगावे लागले. पती पत्नीच्या मध्ये खरं प्रेम, सेवा, काळजी, विश्वास तेव्हाच टिकून राहतो जेव्हा त्यांच्यामध्ये एकनिष्ठेचा व्रत असती. जर एखादी स्त्री अनेक पुरुषांसोबत किंवा एखादा पुरुष अनेक स्त्रियांसोबत लपून छपून संबंध ठेवत असेल, तर अशा स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या मनामध्ये, मस्तकामध्ये, शरीरामध्ये, रक्तामध्ये अनेक प्रकारचे तत्व मिसळून तो व्यक्ती पूर्णपणे दूषित होऊन जातो. अशा परिस्थितीत त्याच्यामध्ये खरं प्रेम, आत्मीयता, काळजी निर्माण होणे अशक्य आहे. व्याभिचारी स्त्री पुरुषांचा वैवाहिक जीवन नेहमी कपटी, धूर्तता, माया, छळ आदीने भरलेला असतो. हे वेळ पडल्यास त्यांच्या जीवनसाथीला सुद्धा धोका देऊ शकतात. त्यामुळे जी पण चरित्रहीन स्त्री असते तिला कधीच तिचा नवरा चांगला वाटत नाही आणि जो चरित्रहीन पुरुष असतो त्याला कधीच त्याची बायकी चांगली वाटत नाही आणि अशा स्त्री पुरुषाला शेवटी नरकातच जावं लागतं आणि म्हणूनच नेहमी चांगल्या मार्गावर चालायला हवं. प्रत्येक स्त्री पुरुषाने नेहमी चरित्रवान असायला हवे, तेव्हा ते देवाच्या कृपेचे पात्र ठरू शकतात. मित्रांनी, अशा प्रकारे भगवान शिव द्वारा कथा ऐकल्यानंतर पोपट आणि मैनेच पूर्णपणे संतुष्ट होती व त्यानंतर ते देवाला प्रणाम करून उडून जातात व वेळ आल्यानंतर त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते. कारण पोपट आणि मैना एकमेकांवर खूप प्रेम करायचे. एकमेकांशिवाय त्यांनी कधीच दुसऱ्याचा विचार केला नव्हता. यामुळेच त्यांना शेवटी स्वर्गाची प्राप्ती झाली. मित्रांनी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.